नाही बघा, रायगडचं पालकमंत्री ज्यावेळेस मंत्रिमंडळाचं स्थापना झाली आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, आम्ही सगळे मंत्री झालो आणि तेव्हाच हे निश्चित झालं होतं की रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेचं आणि शिवसेनेला मिळायला हवं आणि त्या माध्यमातून भरत शेठ गोगावले यांचं नाव त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं. परंतु आदिती तटकरेंनाही रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं आणि त्यामुळे ते अजून विषय तो पेंडिंग आहे. परंतु आम्ही आता सगळे मंत्रीगण पाठपुरावा करतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा हा ह्या आठवड्यात सुटला गेला पाहिजे. पालकमंत्रीपद भरत शेठ गोगावले यांना दिलं गेलं पाहिजे, कारण शेवटी भरत शेठ जरी मंत्री दुसऱ्या खात्याचे असेल तरी रायगडचा जेव्हा विचार होतो तेव्हा भरत शेठ गोगावले यांनाच आम्ही पालकमंत्री म्हणून बघत असतो आणि त्या माध्यमातूनच आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असतो. त्यामुळे हा तिढा लवकरात लवकर सुटला जाईल याची मला खात्री आहे. दुसरीकडे विधान परिषदेला विकास गोगावलेंची देखील चर्चा आहे. नाही बघा, शेवटी पक्षामध्ये उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. उमेदवारी कुणाला देणं हा निर्णय त्यांचा आहे, परंतु शेवटी महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेची आहे. पूर्ण ह्या रायगड, रत्नागिरी ह्या परिसरातनं, सिंधुदुर्ग ह्या परिसरातनं जवळजवळ 389 मतं ही शिवसेनेची आहेत, 385 मतं ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि अवघी 100 मतं म्हणजे 110 मतं ही राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे ह्या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे आणि आम्ही ती जागा फार म्हणजे शिंदेसाहेब तरी ह्या जागेसाठी स्वतःचं वर्चस्व पूर्ण लावून ही जागा महायुती म्हणून आपल्याकडे कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करतात आणि आज उद्यालाच त्या बाबतीतला निर्णय होईल आणि आम्हाला खात्री आहे की ज्या काही शिवसेनेला जागा मिळतील त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा निश्चितपणे असेल. आपल्या माहितीत अनिकेत तटकरे आग्रह आहेत. नाही बघा, शेवटी तो अनिकेत तटकरे हा कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही द्यायची, परत ती जागा मिळते का हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची असं सगळ्यांचं मत आहे की रायगडची जागा ही शिवसेनेला मिळायला हवी, कारण ते शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे आणि महायुती म्हणून आपण लढायचं. त्यामुळे आता पुढील निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सुमित्राताई पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा आज आणि उद्याच्या दिवसात घेतील. महेंद्र दळवीने पण आपले चिरंजीव बघा, उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि भरत शेठ गोगावले असू द्या, महेंद्र दळवी असू द्या किंवा अन्य कोणी शिवसैनिक असू द्या, कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य शिवसैनिकांना विश्वासात घेऊन निर्णय हा घेत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.